आलोय आता श्री स्वामीनारायण मंदिर मध्ये। तर हे आहे स्वामीनारायण मंदिर। हे कष्टभंजन हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरच इकडे आहे श्री स्वामीनारायण मंदिर। हे बघा खूप छान आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। पहा किती सुंदर वातावरण आहे आणि किती सुंदर मंदिर आहे। तर हा आहे स्वामीनारायण मंदिराचा नजारा। खूप सुंदर अशी कलाकृती केली आहे मंदिरात। श्री दादा खाचर यांची प्रतिकृती आहे आणि श्री मायाराम भट्ट। तर इकडे हा आहे डाव्या बाजूने व्ह्यू। तर इकडे बघताय प्रत्येक संताची प्रतिकृती आहे आणि जे जे संत होते इथे श्री स्वामीनारायण महाराजांचे त्यांची इथे प्रतिकृती आहे। श्री दामोदर दास, जीणाबाई। खूप छान असं मंदिर कोरलेलं आहे। प्रतिकृती खूप छान असं बनवलेलं आहे तुम्ही बघताय। आणि हे खूप सुप्रसिद्ध मंदिर आहे गुजरात मधील सारंगपूर मध्ये। इथे बघताय गंगामा, राजबाग, अयोध्या प्रसादी, वस्ता खाचर, भालचंद्र शेठ असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टॅच्यूज तुम्हाला दिसत आहेत। खूप छान असं मंदिर बनवलंय आणि हा व्ह्यू तुम्ही बघताय। खूप सुंदर आणि शांत वातावरण आहे इकडे श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये। खूप सुंदर आहे। आणि आता आपण जाऊया इथून गाभाऱ्यामध्ये। तर हे आहे उजवी बाजू। मगाशी आपण डावी बाजू बघितली, तर ही आहे मंदिराची उजवी बाजू। तर आता आपण जाऊया गाभाऱ्यात। इथे गार्डन सुद्धा खूप छान केलंय बघता तुम्ही। खूप सुंदर असं इथे नेचर ठेवलंय इकडे, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय बघायला आणि वातावरण सुद्धा खूप छान आहे। मन प्रसन्न होतंय अगदी। आणि आता आपण जाऊया आतमध्ये गाभाऱ्यामध्ये।
तर मित्रांनो, आपण आता ह्या मंदिरामध्ये जाऊन आलो. आता आपण इकडे समोरच्या मंदिरामध्ये जाऊया, बघूया हे समोरचं मंदिर कसं आहे ते. तर हे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे, खूप सुंदर कोरीवकाम केलेलं आहे याच्यामध्ये पण. तर जाऊया आपण आतमध्ये. ते गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बघता तुम्ही. हे बघा, गणपती बाप्पाची अशी सुंदर अशी मूर्ती आहे इकडे. आणि इकडे या बाजूला श्री हनुमानजींची मूर्ती आहे. अष्टभंजन श्री हनुमानजी. पुढे आल्यावरती वरती जायला सुद्धा मार्ग आहे इकडून. आपण पहिला खाली जाऊया, मग वरती जाऊया. तर हे सुद्धा श्री स्वामीनारायणजींचंच मंदिर आहे, स्थान आहे इकडे, ते बघताय तुम्ही. तर आता आपण इथून बाहेर आलो, आता वरती जाऊन बघूया. आपण जाऊया इकडून वरती. तर आपण आता आलोय वरती, मंदिराच्या वरच्या भागामध्ये आलोय. तर इथे सुद्धा मंदिर आहे श्री स्वामीनारायण. पुरुषोत्तम दर्शन. तर मंदिराच्या डाव्या बाजूला सुद्धा बघताय तुम्ही, सुद्धा मूर्त्या आहेत सुंदर अशा. हे बघा, इकडे सुद्धा आहे. त्या बाजूला सुद्धा मूर्त्या आहेत, मला दाखवतो मी. हे बघा, श्री महाराज आहेत, घनश्याम महाराज. आणि इकडे सुद्धा श्री रघुवीर, श्री घनश्याम महाराज, श्री धर्मदेव यांच्या मूर्त्या आहेत. लीला माता. तर आपण इकडे श्री स्वामीनारायण मंदिरातून प्रसाद घेतलाय, ते बघताय तुम्ही. प्रसाद घेतला तर तुम्हाला ही अशी पावती देते लोक. तर हे आहे श्री युगपुरुष स्वामीनारायणांचं मंडप. धामच बोलू शकतो आपण, हे धामच आहे. खूप सुंदर आहे आणि खूप मोठं बनवलेलं आहे. तुम्ही पण एकदा इथे या, विजिट करा. खूप चांगलं आहे, मन अगदी प्रसन्न वाटते. तर मित्रांनो, हे होतं श्री स्वामीनारायण मंदिर. खूप छान आहे, खूप सुंदर आहे. वातावरण अगदी प्रसन्न आहे, तुम्ही बघितलं. आणि आता काय एवढी गर्दी नव्हती. आम्ही चालू डेजमध्ये आलो आहे, वीकडेजमध्ये नाही आलो, वीकेंडमध्ये. तर खूप छान आहे वातावरण, खूप सुंदर आहे. तुम्ही या, एकदा विजिट करा. आणि मी सांगेन तुम्हाला, मस्ट विजिटेड आहे हे मंदिर. चला तर मग, कसं वाटलं हे मंदिर कमेंट करून नक्की सांगा. असाच व्हिडिओ आपल्या येत राहतील नवीन नवीन. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला.